हेलो फ्रेंड्स, बहुत बहुत स्वागत है आपका इस स्टूडियो में। दोस्तों, आई होप कि आपके पेपर्स अच्छे जा रहे होंगे। ओके, सो कल 11 जनवरी है और कल आपका यहाँ पर पेपर रहेगा फर्स्ट ईयर बीए बीकॉम का, और एसवाई बीए का यहाँ पर जो है पेपर रहेगा। आई थिंक ये सेकंड लास्ट रहेगा। ओके, सो हम यहाँ का अगर बात करें तो मॉर्निंग शिफ्ट में जो है 10:30 बजे से लेकर 1:30 बजे तक रहेगा। HUM 101 मानवीय विद्या अधिष्ठान अभ्यासक्रम फर्स्ट ईयर बीए, और कॉम 106 वाणिज्य शास्त्र यानी कि कॉमर्स, एफ वाई बी कॉम मराठी मीडियम और इंग्लिश मीडियम दोनों के लिए रहेगा। एंड आफ्टरनून शिफ्ट में रहेगा 2:30 बजे से लेकर 5:30 बजे तक SOC 222 यानी कि सामाजिक परिवर्तन व सामाजिक चळवळी SYBA। ओके, सो इसका हम आईएमपी क्वेश्चन यहाँ पर देखने वाले हैं आज। ओके, मैं आपको यहाँ पर थोड़े बहुत क्वेश्चंस बताऊंगा और बाकी के जो आईएमपी क्वेश्चन है वो आपको अपनी जो एप्लीकेशन है उस एप्लीकेशन पर मिल जाएगा। ओके, सो आप सब लोग जो है ये एप्लीकेशन डाउनलोड कीजिएगा, जिनको टाइम नहीं मिलता स्टडी करने के लिए या फिर जिनके पास समय नहीं है जॉब करने की वजह से। सो वो लोगों को मैं यहाँ पर जो है पीडीएफ देने की कोशिश करूंगा। ठीक है, थोड़ी बहुत नॉर्मल फीस रहेगी, आप जो देंगे वो हम यहाँ पर लेंगे। ओके, सो जिनको पीडीएफ चाहिए वो यहाँ पर इस ऐप को डाउनलोड कर सकते हो। ओके, सो चलिए वीडियो को शुरू करते हैं। देखिए, हम यहाँ पर जो है HUM 101 कॉम 106 ये फर्स्ट ईयर के रहेंगे, और सेकंड ईयर बीए का रहेगा हमारा सोशियोलॉजी 222। ओके, सो यहाँ पर हम शुरू करेंगे शुरू से। कॉम 106। ओके, कॉम 06। ओके सर, हा विषय जो आहे मराठी मीडियम बी कॉमला पण आहे आणि इंग्लिश मीडियम बी कॉमला पण आहे। इंग्लिश मीडियमला इंग्लिशमध्ये असेल, बघा तुम्ही इथं बघू शकता इंग्लिशमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत, आणि मराठी मीडियमला मराठीमध्ये असेल। ओके, जर समजा आता बघा कॉम 106 आहे, म्हणजे हा बेसिक कॉमर्स आहे, एकदम वाणिज्यशास्त्र म्हणतो आपण त्याला। एकदम बेसिक कॉमर्स आहे, त्यामुळे याच्यामध्ये जे संपूर्ण क्वेश्चन जे आहेत ते एकदम बेसिकमध्ये याच्यामध्ये तुमचे कॉमर्सचे प्रश्न विचारले, जसं की संयुक्त भांडवली संस्थेचे दोष, बरोबर? इंग्लिशमध्ये काय येईल त्याच्यामध्ये, जे काही कोऑपरेटिव्ह सोसायटी वगैरे असतात, बरोबर? त्याचे दोष म्हणजे थोडक्यात काय डिसएडव्हांटेजेस, असं तुम्हाला इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोघांना विचारलं जाऊ शकतं। सरकारी कंपनीचे वैशिष्ट्ये, जी काही गव्हर्नमेंट कंपनी असते किंवा गव्हर्नमेंट फर्म असते, बरं ठीक आहे, त्याचे तुम्हाला फायदे वगैरे द्यायचे, जसं की गव्हर्नमेंट कंपनीचं उदाहरणं वगैरे तुम्ही याच्यामध्ये बरंच काही देऊ शकता। हिशोबशास्त्र आणि हिशोबशास्त्रात तुम्हाला फरक सांगायचा आहे, बरोबर? हिशोबशास्त्र आणि हिशोबशास्त्र म्हणजे हिशोब आणि हिशोबशास्त्र, हिशोबला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, जे काही अकाउंटिंग असेल, ठीक आहे, आणि अकाउंटन्सी वगैरे जे काय असेल, याच्यात तुम्हाला फरक लिहायचा आहे। ओके, दुय्यम पुस्तकाचे प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत। दुय्यम चे प्रकार काय कशाला म्हणतात, काय म्हणतात वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. पुरवठ्यातील बदल विवेचन करा. एक्सप्लेन द चेंजेस इन सप्लाय किंवा सप्लाय चेन. ई-कॉमर्सच्या व्यवहारांचे प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत. ई-कॉमर्स ट्रान्झॅक्शन वगैरे काय असतात? आदेश म्हणजे काय? ठीक आहे. लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणाऱ्या दुकानांचे प्रकार कसे असतात? अंतर्गत व्यापार आणि विदेशी व्यापार याचा तुम्हाला फरक लिहायचा आहे, किंवा अंतर्गत व्यापार ज्याला आपण काय म्हणतो, ठीक आहे, होम ट्रेड आणि फॉरेन ट्रेड, ठीक आहे, विदेशी व्यापार वगैरे यातील तुम्हाला फरक लिहायचा आहे। सागरी विम्याचे प्रकार लिहायचे तुम्हाला, जे मरीन इन्शुरन्स असतं, बरोबर? मरीन म्हणजे काय, सागरी, सी समुद्र, बरोबर? त्याचे जे काही इन्शुरन्स वगैरे असतात त्याचे तुम्हाला प्रकार लिहायचे आहेत, कारण जे काही जहाजं वगैरे इम्पोर्ट एक्सपोर्ट करतात समुद्रामध्ये, त्याचे देखील इन्शुरन्स वगैरे असतात, ते देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे, ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। आयकर कायद्यानुसार व्यवसाय व धंद्यापासून उत्पन्न ही संकल्पना विवेचन करायची आहे। इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. गोदामांचे कोणतेही 5 प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत, ज्याला आपण वेअर हाउसेस वगैरे म्हणतो. तर वेअर हाउसेसचे किती प्रकार आहेत तुम्हाला माहिती असायला पाहिजे. वेअर हाउस कशाला म्हणतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठला-कुठला माल ठेवतात, ठीक आहे, त्याची काळजी कशाप्रकारे घेतली जाते, त्याला आपण इन्व्हेंटरी देखील म्हणतो, ठीक आहे. कंपनी व सहकारी संस्था यातील तुम्हाला फरक लिहायचा आहे. डिस्कस द 5 पॉइंट्स शोविंग डिफरन्स बिटवीन कंपनी अँड कोऑपरेटिव्ह सोसायटी. भागीदारीचे संस्थेचे कोणते तुम्हाला दोष स्पष्ट करायचे आहेत, ज्याला आपण काय म्हणतो, पार्टनरशिप, बरोबर? पार्टनरशिपमध्ये बरेच प्रॉब्लेम येतात, त्याच्याने कधी-कधी 2 पार्टनरचं भांडण वगैरे होतं, वगैरे, वगैरे. बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. व्यक्ती पुस्तकाचा नमुना तुम्हाला लिहायचा आहे, एकदम सोपा आहे. ठीक आहे. तेरीज पत्रक म्हणजे काय? ठीक आहे. तेरीज पत्रक कसं बनवायचं वगैरे, वगैरे. एकदम सोपे प्रश्न आहेत, काही अवघड नाही याच्यामध्ये. असा हा कॉम 106 असा हा विषय आहे. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. ठीक आहे. तर अशा प्रकारचे काही आय-एम-पी क्वेशन्स वगैरे आहेत. मी तुम्हाला थोडेफार याच्यामध्ये क्वेशन दिलेले आहेत. ज्यांना दोन्ही पी-डी-एफ पाहिजे असतील, तर त्यांनी कृपया आपलं ॲप्लिकेशन घ्या आणि चॅटिंगमध्ये मेसेज करा, की सर मला ह्या-ह्या विषयाची पी-डी-एफ पाहिजे. ठीक आहे. मी तुम्हाला तिथे देण्याचा प्रयत्न करेल. ओके. चला समोर जाऊया. कॉम झालं आपलं. आता हे बघा, आपला समोरचा विषय HUM 101 हा फक्त फर्स्ट इयर बीएसाठी असेल. ओके. फर्स्ट इयर बी एकदम सोपा विषय आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न देखील याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. कला म्हणजे काय? कलेचे सांस्कृतिक वर्गीकरण स्पष्ट करा. ठीक आहे. कथा आणि कादंबरी म्हणजे काय? कथा आणि कादंबरी यातील तुम्हाला फरक लिहायचा आहे. ठीक आहे. नंतर आहे बघा, बांधकाम पर्यवेक्षकाचे कोणतेही गुण तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. सांगीतिक ध्वनीचे गुणधर्म तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. लयींचे प्रकार, ठीक आहे. लय, चाल वगैरे असतं ना, आपण त्याला म्हणतो. वाद्य म्हणजे काय वगैरे, रंगमंच म्हणजे काय? अभिनयाचे प्रकार, ठीक आहे. जे काही ॲक्टिंग टिप्स वगैरे असतात, बरोबर. कोणत्याही कॅमेऱ्याचे 3 मुख्य भाग स्पष्ट करा. तुम्हाला कॅमेरा वगैरे माहिती असेल, बरोबर. तर कॅमेऱ्याचे काही 3 भाग असतात, ते तुम्हाला सांगायचे आहेत.
ठीक आहे. नंतर बघा इथं बघा तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत खाली बघा. पुढील संक्षिप्त चिन्हाचे विस्तारित स्वरूप तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. ई-एल-एस म्हणजे काय? एल-एस म्हणजे काय? एम-एस म्हणजे काय? सी-यू म्हणजे काय? ई-सी-यू म्हणजे काय? ठीक आहे. तर हे जे काही कॅमेऱ्याचे काही जे काही नावं असतील कदाचित ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहेत. नीतिशास्त्राचे स्वरूप तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. कला आणि सामाजिक जीवन यातील तुम्हाला परस्पर संबंध लिहायचा आहे. प्रत्येक कलेत कोणते 3 घटक समान असतात ते देखील सांगायचं आहे. निबंध साहित्य प्रकाराचे तुम्हाला गुण वैशिष्ट्ये लिहायचे आहेत. माध्यमानुसार पडणारे चित्राचे प्रकार देखील तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. रोमन वास्तुकलेचे गुण विशेष तुम्हाला लिहायचे आहेत. भारताच्या नाट्यशास्त्रात सांगण्यात आलेले नाट्य प्रकाराचे प्रकार तुम्हाला सांगायचे आहेत. दिग्दर्शकाची महत्त्वाची कामे तुम्हाला लिहायची आहे. नाट्यवेध कसा निर्माण झाला हे देखील सांगायचं आहे. लोकप्रिय चित्रपटांच्या रचनाविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे काही लोकप्रिय चित्रपट माहिती असतील, ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायचं आहे किंवा तुम्हाला मनात देखील प्रश्न येऊ शकतो लिहायला, की तुम्हाला आवडणाऱ्या चित्रपटाचे वर्गीकरण वगैरे करा वगैरे असे बरेच प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. तर असा हा HUM 101 हा फर्स्ट इयर BA साठी विषय आहे. ओके. तर ज्यांना कोणाला संपूर्ण पी पाहिजे असेल, तर त्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. ॲप प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला iPhoneमध्ये पाहिजे असेल, त्यांनी ios.a2talk.in यावरती क्लिक करावं. आता बघा आपला समोरचा आहे SOC 222 SYBAचा विषय आहे. एकदम सोशिओलॉजी आहे. सोशिओलॉजी म्हणजे काय थोडक्यात सामाजिकशास्त्र. म्हणजे याच्यामध्ये सगळं काही जे आहे आपलं देणं-घेण्याचं असणार आहे. ओके. तर सोशिओलॉजी 222 मध्ये जर आपण विचार केला, परंपरागत जाती संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. जमीनदारी व रयतदारी यातील तुम्हाला पद्धतीत फरक लिहायचा आहे. जमीनदारी पद्धत आणि रयतवारी पद्धत. रशियन राज्यक्रांतीचे महत्त्व, हरित क्रांतीचे परिणाम, शहरीकरणातून निर्माण होणाऱ्या समस्या, आधुनिकपणाची प्रमुख लक्षणे, औद्योगिकरणाचे फायदे-तोटे, कुटुंब विघटनाचे दुष्परिणाम, देशीवाद म्हणजे काय? ठीक आहे. याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची आहे. वैधानिक शहरे व जनगणना शहरे, शहरीकरणाची कारणे, सामाजिक न्यायाची संकल्पना, विकसनशील देश, 19व्या शतकातील कौटुंबिक परिवर्तनाचं विवेचन, संयुक्त कुटुंबाची व्याख्या म्हणजे काय? म्हणजे संयुक्त कुटुंब कशाला म्हणायचं वगैरे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्पृश्यता निवारणाबाबतचे विचार तुम्हाला मांडायचे आहेत. जमीनदारी आणि जे काही तुमची रयतवारी आहे, त्यातील तुम्हाला फरक लिहायचा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी लिहायच्या आहेत. कामगारांचे प्रश्न व संघटनेचे कार्य तुम्हाला थोडक्यात सांगायचे आहेत. एकदम सोपे-सोपे प्रश्न आहेत. आय थिंक हे तुम्ही मनाने देखील लिहू शकता. तुम्हाला याच्यामध्ये काही वेगळं काही वाचायची गरज नाहीये. पण तुम्ही थोडंफार एक एक तुमच्या नजरेतून जाईल असं या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. तर ह्याच्या देखील आपल्याकडे 2 PDF आहेत IMP क्वेश्चनच्या. तुम्हाला जर क्वेश्चन बँक म्हणू शकतो आपण त्याला. तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि तसेच बघा आपलं YouTube चॅनल आहे सर्वांना माहिती असेल. ओके. तर यावर बघा व्हिडिओज वगैरे जे काही असतात, आपण याच्यामध्ये वारंवार व्हिडिओज वगैरे रोज आपण अपडेट देत असतो. ओके. तर आजच्या देखील व्हिडिओ याच्यामध्ये थोड्या वेळाने अपलोड होईल आणि काल बघा मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. महा-डी-बी-टी स्कॉलरशिप कशाप्रकारे अप्लाय करायची वायसीएमच्या विद्यार्थ्यांनी. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपचा लाभ घ्या. त्या संदर्भात हा व्हिडिओ याच्यामध्ये बनवलेला आहे. आणि बघा ऑनलाईन असाइनमेंट जे काही आलेले आहेत सध्या, बरोबर? त्याची देखील मी तुम्हाला अपडेट वगैरे दिलेली आहे. तर ASM पोर्टलवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन असाइनमेंटसाठी रजिस्ट्रेशन वगैरे करा. ओके. तर हा व्हिडिओ आहे बघा वाय सेमी ऑनलाईन होम असाइनमेंट रजिस्ट्रेशन प्रोसेस. तर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघू शकता. ओके. 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. नंतर बघा कशाप्रकारे डाउनलोड करायचे असाइनमेंट ते देखील सांगितलेलं आहे आणि अपलोड कशाप्रकारे करायच्या ते देखील तुम्हाला या ठिकाणी मी असाइनमेंटचं सांगितलेलं आहे. ठीक आहे. की कशाप्रकारे तुम्हाला असाइनमेंट ज्या आहेत ऑनलाईन अपलोड करायच्या आहेत त्या. ओके. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.